नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र ज्ञानेश्वर घुगे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत। शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गहू पिकाविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये गहू पिकाचं तण नियंत्रण आपण कशा प्रकारे करायचं आहे, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो गहू पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी, जास्तीत जास्त उत्पादन होण्यासाठी आपल्याला गहू पिकाचं कशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला आपल्या गहू पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत येणाऱ्या खोडकिडा असेल, काळा मावा असेल यासारख्या किडीच्या नियंत्रणासाठी कुठल्या प्रकारचे कीटकनाशक आपल्या गहू पिकाचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचे विद्राव्य खत या फवारणीमध्ये वापरायचं आहे याच विषयी थोडक्यात माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलला पहिल्यांदा आले असेल, असेच नवनवीन व्हिडिओ जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राइब करायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, जे शेतकरी बांधव सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये गव्हाचं अशा शेतकरी बांधवांची सध्या पेरणी झालेली आहे, परंतु बरेच शेतकरी बांधव असे आहेत की ते कपाशीच्या क्षेत्रात सुद्धा गव्हाचे उत्पादन घेत असते। ज्या शेतकरी बांधवांचा अजून गहू पेरायला बाकी असेल अशा शेतकरी बांधवांना गहू पेरायच्या वेळेस आपल्याला एकरी 2 बॅग जास्तीत जास्त नत्रयुक्त व फॉस्फरसयुक्त खताचा आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो DAP या खताचा वापर करू शकता। याचे आपल्याला एकरी 2 बॅग वापरायचे आहे, किंवा शेतकरी बांधवांनो आपण 20-20-013 या देखील खताचा वापर करू शकता। याचे सुद्धा आपल्याला एकरी 2 बॅग वापरायचे आहे। त्या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपल्याला हे दोन्ही खतं भेटले नाही तर 24-24-08 या देखील खताचा आपण वापर करू शकता। त्यानंतर शेतकरी बांधवांनो यानंतर दुसरं खत व्यवस्थापन शेतकरी बांधवांनो आपल्याला गहू पीक हे 30 ते 35 दिवसात असताना करायचं आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो आपल्या गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी व आपल्या गहू पिकाला जास्त उत्पादन येण्यासाठी आपल्याला या शेतकरी बांधव गहू पिकाचं 1 महिन्यानंतर जेव्हा खत व्यवस्थापन करतात तेव्हा बरेच शेतकरी बांधव फक्त युरिया या खताचा वापर करतात। तर शेतकरी बांधवांनो आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न होण्यासाठी आपल्याला या खताचं व्यवस्थापन करताना युरियासोबत आपल्याला फॉस्फरसयुक्त व पोटॅशयुक्त खताचा वापर करायचा आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो आपण 12-32-16 यासारख्या खताचा वापर करू शकता, किंवा शेतकरी बांधवांनो आपण 10-26-26 या फॉस्फरसयुक्त व पोटॅशयुक्त खताचा वापर करू शकता। याचा वापर केल्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्याला गहू पिकात जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी, त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो आपल्या गहू पिकात चांगलं उत्पादन निघण्यासाठी आपल्याला या खताचा वापर होणार आहे। शेतकरी बांधवांनो अशा प्रकारे आपल्याला गहू पिकाचं खत व्यवस्थापन करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला गहू पिकात जास्तीत जास्त फुटवा निघण्यासाठी व जास्तीत जास्त उत्पन्न होण्यासाठी मदत होईल। यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गहू पिकात तण नियंत्रण करणे। गहू पिकामध्ये तण नियंत्रण आपल्याला गहू पीक हे 15 ते 25 दिवसाचे असताना करायचे आहे। यामध्ये शेतकरी बांधवांनो तण नियंत्रण करते वेळेस आपल्या जमिनीने ओलावा असणे आवश्यक आहे। तणाची अवस्था आहे 2 ते 3 पानाच्या अवस्थेमध्ये आपल्याला तण नियंत्रण करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे तणाचं नियंत्रण भेटेल। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तणनाशकाची फवारणी करते वेळी जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्याला तणनाशक फवारणी करायच्या 2 ते 3 दिवस अगोदर शेताला पाणी देऊन घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला तणाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण भेटेल। तर शेतकरी बांधवांनो आपण तणनाशकाची फवारणी केल्यावर पिकाला थोडा झटका किंवा शॉक बसतो। हा शॉक जवळपास 7 ते 8 दिवसांमध्ये क्लिअर होतो। अशा वेळी शेतकरी बांधवांनो जर आपल्या तणनाशकात जास्त शॉक बसला असेल तर याच वेळेस आपण फवारणी करते वेळी पुढची कीटकनाशकाची फवारणी करते वेळी आपल्याला या फवारणीमध्ये झिंकचा वापर करायचा आहे। म्हणून आपण गहू पिकात तण नियंत्रण करण्यासाठी UPL कंपनीच्या व्हेस्टा या तणनाशकाचा वापर करू शकता। या तणनाशकामुळे आपल्याला लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण भेटणार आहेत। यासारखे सेम घटक असलेले आपण विलोड कंपनीच्या देखील तणनाशकाचा वापर करू शकता। या तणनाशकाने देखील सुद्धा आपल्याला लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारचे तणाचे नियंत्रण होऊ शकते। रुंद पानाचे गवत असेल व लांब पानाचे गवत असेल तर शेतकरी बांधवांनो मेटासल्फ्युरॉन मेथिल 20% वेटेबल पावडर हे घटक असलेले कुठल्याही कंपनीचे कीटकनाशक वापरू शकता, जसे की सुमोटोमो कंपनीचे स्पिरिट, ट्रॅक्टरमॅन कंपनीचे विल्डक्राफ्ट हे देखील तणनाशक आपण या देखील तणनाशकाचा आपण वापर करू शकतो। शेतकरी बांधवांनो वरील सांगितल्यापैकी कुठल्याही एका तणनाशकाचा आपल्याला 150 ते 200 लिटर पाण्यामध्ये एका एकरासाठी वापर करायचा आहे। अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपल्याला गहू पिकामध्ये खत व्यवस्थापन तण नियंत्रण करायचं आहे। महत्त्वाचा मुद्दा आपल्या गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी व आपल्या गहू पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत येणारा काळा मावा असेल किंवा खोडकिडा असेल यासारख्या अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारची फवारणी घ्यायची आहे। त्यासोबत आपल्याला एक साधारण बुरशीनाशक घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या गहू पिकामध्ये आपल्याला पुढे चालून तांबोरासारखे यासारख्या बुरशीच्या रोगापासून नियंत्रण भेटले पाहिजे। यासाठी शेतकरी बांधवांनो आपल्या गहू पिकाला जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी आपल्याला 12x या विद्राव्य खताचा 100 ग्राम प्रति 15 लिटरच्या पंपसाठी वापर करू शकता, किंवा शेतकरी बांधवांनो या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपण महाफीड कंपनीच्या महाफ्लोरा या देखील खताचा वापर करू शकता। यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे आपल्या गहू पिकाच्या फुटवा निघण्यासाठी आपल्याला फायदा होणार आहे। आपल्याला एका टॉनिकचा या फवारणीमध्ये वापर करायचा आहे। त्यामध्ये शेतकरी बांधवांनो अमानो बेस टॉनिकचा आपल्याला या फवारणीमध्ये वापर करायचा आहे। त्यामध्ये आपण सिजंटा कंपनीच्या इसाबेन या टॉनिकचा वापर करू शकता। याचे प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपसाठी 30 ml घ्यायचे। या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो आपण याला पर्याय म्हणून PI कंपनीच्या बायोविटा या देखील टॉनिकचा वापर करू शकता। याचे प्रमाण सुद्धा आपल्याला 30 ml प्रतिपंप याप्रमाणे घ्यायचे आहे। यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या गव्हात येणारा खोडकिडी व काळा मावा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सिजंटा कंपनीच्या आलिका या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। याचे प्रमाण आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 10 ml याप्रमाणे घ्यायचे आहे। नाशकाची फवारणी करते वेळी आपल्या गव्हाला जास्त प्रमाणात शॉक बसला असेल तर आपण यामध्ये चिलिटेड फॉर्ममधलं झिंक 25 ग्राम प्रतिपंप किंवा लिक्विड फॉर्ममधलं घेत असेल तर 25 मिली प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करू शकता।
गहू पिकावर तांबोरा वगैरे सारखा रोग येऊ नये यासाठी आपल्याला M45 या बुरशीनाशकाचे 30 ग्राम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे वापर करायचा आहे। अशा प्रकारे आपल्या गहू पिकाच्या तणनाशकाचे नियंत्रण असेल, गव्हाचा फुटवा होण्यासाठी असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, फवारणी असेल, याविषयी थोडक्यात माहिती होती। आपला हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांमध्ये शेअर करायचा आहे। आपण जर चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।